नमस्कार. कामदा एकादशीच्या या अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक कथेमध्ये तुमचे स्वागत आहे. आयुष्यातील सर्व संकटांतून मुक्ती मिळवून देणारी, अशक्य वाटणारी इच्छा पूर्ण करणारी आणि भयंकर शापातून मुक्त करणारी ही कथा आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या जपली आहे. एका गंधर्वाचा झालेला राक्षस आणि त्याच्या पत्नीने पतीच्या मुक्तीसाठी केलेली ही कठोर तपश्चर्या पाहून तुमचे डोळे नक्कीच ओलावतील. ज्यावेळी मनुष्याचे सर्व मार्ग बंद होतात त्यावेळी भगवान विष्णूंची ही कामदा एकादशी कशी मदतीला धावून येते हे आज आपण या कथेतून अनुभवणार आहोत. या कथेचा प्रत्येक शब्द तुम्हाला त्या प्राचीन काळच्या घनदाट अरण्यात, ऋषींच्या आश्रमात आणि देवांच्या दरबारात घेऊन जाईल. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. भक्तांनो, अशाच प्राचीन आणि आध्यात्मिक कथांसाठी आपल्या धार्मिक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. प्राचीन काळी भोगीपूर नावाचे एक अत्यंत वैभवशाली आणि सुंदर नगर होते, जिथे पुंडरीक नावाचा एक प्रतापी राजा राज्य करत असे. आणि त्या नगराच्या चारही बाजूंनी हिरवीगार वने, झुळझुळ वाहणाऱ्या नद्या आणि आकाशाला भेटणारी उंच मंदिरे होती, ज्यांच्या शिखरांवरील सुवर्ण कळस सूर्याच्या प्रकाशात तळपत असत. या नगरात गंधर्व आणि अप्सरांचा सतत वावर असे आणि तिथेच ललिता नावाची एक अतिशय सुंदर अप्सरा आणि ललित नावाचा एक अत्यंत देखणा गंधर्व पतीपत्नी म्हणून सुखात राहत होते. त्यांच्यातील प्रेम इतके अगाध होते की ते क्षणभरही एकमेकांपासून दूर राहू शकत नसत. ललित हा राजा पुंडरीकाच्या दरबारात एक मुख्य गायक होता आणि त्याचा आवाज इतका गोड होता की जेव्हा तो गायला सुरुवात करी तेव्हा पशुपक्षी आणि स्वतः राजा देखील देहभान विसरून त्या स्वरांमध्ये हरवून जात असत. एके दिवशी राजा पुंडरीकाच्या भव्य दरबारात गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे देशोदेशीचे ऋषीमुनी आणि विद्वान उपस्थित होते. त्या सभेत ललित गायला उभा राहिला आणि त्याने आपल्या वीणेच्या तारा छेडल्या. परंतु गायन करत असताना त्याच्या मनात आपल्या लाडक्या पत्नीचा म्हणजे ललिताचा विचार आला आणि तिचे रूप त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागले. पत्नीच्या विरहाच्या विचारात ललितचे लक्ष विचलित झाले आणि संगीतातील ताल आणि सूर चुकू लागले. दरबारात बसलेल्या कर्कट नावाच्या एका नागदेवाने ललितची ही चूक चटकन ओळखली आणि राजाच्या कानात जाऊन सांगितले की ललित हा राजधर्माचा अपमान करत आहे, कारण त्याचे मन राजाच्या सेवेऐवजी त्याच्या पत्नीच्या विचारात गुंतलेले आहे. हे ऐकताच राजा पुंडरीक क्रोधाने लालबुंद झाला आणि त्याने भर सभेत गर्जना केली की तू माझ्यासमोर गाताना दुसऱ्या कोणाचा तरी विचार करत आहेस, म्हणून मी तुला असा शाप देतो की तू आत्ताच्या आत्ता एक भयानक आणि विक्राळ नरभक्षक राक्षस होशील. राजाचे हे शब्द ऐकताच ललिताच्या पायाखालची जमीन सरकली आणि पाहता पाहता तो देखणा गंधर्व एका भयानक राक्षसात रूपांतरित झाला. त्याचे शरीर अवाढव्य झाले, डोळे आगीच्या गोळ्यासारखे लाल झाले आणि तो जंगलाच्या दिशेने धावू लागला. त्या भयानक शापामुळे ललितचे सुंदर रूप पूर्णपणे नष्ट झाले होते आणि त्याच्या मस्तकावर विखुरलेले केस एखाद्या जळत्या लाकडाप्रमाणे दिसू लागले होते. त्याच्या अक्राळ विक्राळ शरीरातून रक्ताचा दुर्गंध येऊ लागला आणि त्याचे दात एखाद्या वाघाच्या सुळ्यांप्रमाणे बाहेर आले होते. तो स्वतःच्याच रूपाला घाबरून जंगलात इकडे तिकडे धावू लागला आणि भुकेने व्याकुळ होऊन जंगली प्राण्यांची शिकार करू लागला. आपल्या पतीची ही दयनीय अवस्था पाहून ललिताचे हृदय पिळटून निघाले. ती आपले राजवैभव, सुखाचा त्याग करून पतीच्या मागे मागे त्या दाट जंगलात फिरू लागली. तिचे कोमल पाय काट्याकुट्यांनी रक्ताळले होते, पण तिचे लक्ष फक्त आपल्या पतीला या संकटातून कसे बाहेर काढावे याच विचारात होते. जंगलात हिंडताना तिला अनेकदा जंगली श्वापदांचा सामना करावा लागला, पण आपल्या पतीप्रती असलेल्या निष्ठेमुळे ती डगमगली नाही. ती रात्रीच्या वेळी झाडावर बसून रडत असे आणि दिवसा आपल्या पतीला शोधण्याचा प्रयत्न करत असे. तो राक्षस झालेला ललित तिला ओळखूही शकत नव्हता आणि कधीकधी तो तिच्यावरच धावून जात असे. अशावेळी ती जीव मुठीत धरून पळत असे, पण पुन्हा त्याच आशेने त्याच्या मागे येत असे की एखादा चमत्कार होईल आणि तिचा ललित तिला परत मिळेल. फिरता फिरता ती एका अत्यंत पवित्र अशा विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचली. तिथे तिला गंगा नदीचा प्रवाह शांतपणे वाहताना दिसला आणि नदीकाठी असणाऱ्या प्राचीन शिवमंदिराचा घंटेचा नाद ऐकू आला. त्या आवाजाने तिला थोडा दिलासा मिळाला आणि तिने ठरवले की आता केवळ ईश्वरी शक्तीच माझ्या पतीला वाचवू शकते. ती धडपडत शृंगी ऋषींच्या आश्रमाच्या द्वाराशी पोहोचली, जिथे अनेक ऋषी तपश्चर्या करत होते आणि होमकुंडातून निघणारा धूर वातावरणात सात्विकता पसरवत होता. ललिताने आपले अश्रू पुसले आणि मोठ्या आशेने त्या आश्रमात प्रवेश केला, जिथे तिला तिचे आयुष्य बदलणारा मार्ग सापडणार होता. ललिता जेव्हा शृंगी ऋषींच्या आश्रमात पोहोचली तेव्हा तिला तिथे विलक्षण शांतता आणि दिव्य ऊर्जेचा अनुभव आला.
समोरच एका विशाल वटवृक्षाखाली शृंगी ऋषी डोळे मिटून ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज सूर्यासारखे प्रखर होते आणि त्यांच्या सभोवताली अनेक हरिण आणि पक्षी निर्भयपणे फिरत होते. ललिताने अत्यंत नम्रतेने त्यांच्या चरणावर मस्तक टेकवले आणि ती धाय मोकलून रडू लागली. तिचे रडणे ऐकून ऋषींनी हळूच आपले डोळे उघडले आणि तिला अभय देत विचारले की हे सुलोचने, तू कोण आहेस आणि या घनघोर अरण्यात अशा प्रकारे विलाप का करत आहेस? तुझा शोक पाहून असे वाटते की तू कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडली आहेस. तेव्हा ललिताने हात जोडून रडत रडत आपली सर्व हकीकत सांगितली. तिने सांगितले की ती एक गंधर्व कन्या आहे आणि तिच्या पतीला राजा पुंडरिकाने दिलेल्या शापामुळे तो आता एक क्रूर राक्षस झाला आहे. ती म्हणाली की हे ऋषीवर्य, माझ्या पतीचा कोणताही मोठा अपराध नव्हता. केवळ माझ्या प्रेमापोटी त्याचे लक्ष विचलित झाले आणि त्याला इतकी मोठी शिक्षा मिळाली. आता तो जंगलात भटकत आहे आणि त्याला स्वतःचेही भान उरलेले नाही. कृपया मला असा एखादा मार्ग सुचवा ज्याने माझ्या पतीला पुन्हा त्याचे मनुष्य रूप प्राप्त होईल आणि आम्ही पुन्हा आनंदाने राहू शकू. तिची ही व्याकुळता आणि पतीवरील निष्ठा पाहून शृंगी ऋषींचे हृदय द्रवले. त्यांनी काही काळ विचार केला आणि आपल्या दिव्य दृष्टीने भविष्य जाणून घेतले. त्यांनी ललिताला सांगितले की हे कन्ये, घाबरू नकोस. ईश्वराच्या दरबारात प्रत्येक पापाला प्रायश्चित्त असते आणि प्रत्येक शापाला तोड असते. आता चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील कामदा एकादशी जवळ येत आहे. ही एकादशी सर्व इच्छा पूर्ण करणारी आणि पापांचा नाश करणारी आहे. जर तू पूर्ण विधिविधान पाळून हे व्रत केलेस आणि त्याचे पुण्य तुझ्या पतीला अर्पण केलेस तर तो निश्चितपणे शापमुक्त होईल. हे ऐकताच ललिताच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला आणि तिने त्याच क्षणी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली व्रताची तयारी सुरू केली. ऋषींचे शब्द ऐकताच ललिताच्या मनात चैतन्य निर्माण झाले आणि तिने मोठ्या श्रद्धेने विचारले की हे मुनिवर्य, या कामदा एकादशीच्या व्रताची विधी काय आहे आणि मी ते कशाप्रकारे पूर्ण करावे जेणेकरून माझ्या पतीची या नरक यातनेतून सुटका होईल? तेव्हा शृंगी ऋषींनी अतिशय शांत स्वरात तिला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की हे कन्ये, कामदा एकादशीचे व्रत हे अत्यंत सामर्थ्यवान असून यामध्ये दशमीच्या दिवसापासूनच नियमांचे पालन करावे लागते. दशमीच्या दिवशी सात्विक भोजन करून सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करू नये आणि एकादशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून पावन नदीमध्ये स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूंच्या श्रीधर रूपाची पूजा करावी लागते. पूजेमध्ये धूप, दीप, गंध, पुष्प आणि विशेषतः तुळशीच्या पानांचा वापर करावा लागतो. दिवसभर निराहार राहून भगवंताच्या नामाचा जप करावा आणि रात्री जागरण करून विष्णू सहस्रनामाचे पठण करावे लागते. ऋषींचे हे मार्गदर्शन ऐकत असताना ललिताच्या मनात भक्तीचा ओघ वाहू लागला. तिने त्याच क्षणी ठरवले की ती जगातील सर्वात कठीण तपश्चर्या करेल, पण आपल्या पतीला वाचवेल. तिने आश्रमाच्या जवळच असलेल्या नदीकाठी एक छोटी पर्णकोटी तयार केली आणि एकादशीच्या दिवसाची वाट पाहू लागली. काळ पुढे सरकत होता आणि ललिता दिवसभर केवळ ईश्वराचे ध्यान करत होती. तिचे रूप आता एखाद्या तपस्विनीसारखे झाले होते. शरीरावर दागिन्यांऐवजी आता केवळ भक्तीचे कवच होते आणि डोळ्यात पतीच्या सुटकेचे स्वप्न होते. ऋषींनी तिला सांगितले होते की या व्रताच्या प्रभावाने ब्रह्महत्येसारखी मोठी पापे देखील नष्ट होतात. मग हा शाप तर केवळ क्षणिक क्रोधातून निर्माण झालेला आहे. त्यामुळे तू पूर्ण विश्वास ठेव की भगवान नारायण तुझी हाक नक्कीच ऐकतील. ललिताने मनोमन ईश्वराला साकडे घातले की हे प्रभू, माझ्या पतीला या अक्राळ विक्राळ रूपापासून वाचवा आणि आमचे संसार पुन्हा उजळून टाका. तिची ही आर्त हाक त्या अरण्यातील झाडापानांना देखील गहिवरून टाकत होती. शेवटी तो बहुप्रतीक्षित आणि पावन कामदा एकादशीचा दिवस उजाडला आणि पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर ललिताने उठून त्या शीतल नदीच्या प्रवाहामध्ये स्नान केले. नदीचे पाणी अतिशय थंड होते, पण तिच्या मनातील भक्तीची आग त्या थंडीलाही पराभूत करत होती. स्नान आटोपून तिने ओल्या वस्त्रांनीच सूर्यदेवाला अर्घ्य दिले आणि त्यानंतर ऋषींच्या आश्रमातील एका प्राचीन विष्णू मंदिरात प्रवेश केला. तिथे तिने देवासमोर बसून संकल्प केला की हे जगन्नाथा, हे वासुदेवा, मी आज जे काही व्रत आणि उपवास करीन त्याचे सर्व फळ माझ्या पतीला मिळावे आणि त्यांची या राक्षस योनीतून सुटका व्हावी. तिने देवाला हळद कुंकू अर्पण केले आणि सुवासिक फुलांनी संपूर्ण गाभारा सुगंधित केला. त्या दिवशी तिने अन्नाचा एक कणही ग्रहण केला नाही आणि पाण्याचा एक थेंबही घेतला नाही. दिवस जसजसा पुढे सरकत होता तसतशी तिची शारीरिक शक्ती कमी होत होती, पण आत्मबळ मात्र वाढत होते.
ती सतत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत होती. जंगलात दूरवर तिला आपला राक्षस झालेला पती ओरडताना ऐकू येत होता. त्याच्या त्या भयानक गर्जनांनी संपूर्ण जंगल थरारत होते. पण ललिता डगमगली नाही. ती आपल्या जागेवरून हलली नाही आणि देवाच्या मूर्तीकडे एकटक पाहत प्रार्थना करत राहिली. तिने मनोमन पाहिले की भगवान विष्णू आपल्या शंख, चक्र आणि गदा धारण केलेल्या रूपात तिच्यासमोर उभे आहेत आणि तिला आशीर्वाद देत आहेत. दुपारची प्रखर वेळ निघून गेली आणि संध्याकाळची वेळ आली. तेव्हा तिने मंदिराच्या प्रांगणात दिवे लावले. त्या दिव्यांच्या प्रकाशात तिचे श्रद्धाळू मुखकमल अधिकच तेजस्वी दिसत होते. ऋषी शृंगी देखील तिची ही कठोर भक्ती पाहून चकित झाले होते. कारण एका अप्सरेने अशा प्रकारे मानवी देहात येऊन इतके कठीण व्रत करणे ही साधी गोष्ट नव्हती. रात्रीच्या जागरणाला सुरुवात झाली. तेव्हा ललिताने वीणा हाती घेतली आणि पतीच्या आठवणीत पण देवाच्या भक्तीत तल्लीन होऊन अभंग गाण्यास सुरुवात केली. तिच्या स्वरात इतकी आर्तता होती की अरण्यातील हिंस्त्र पशु देखील शांत होऊन मंदिराच्या बाहेर येऊन बसले. रात्रीचा प्रहर जसजसा वाढत गेला तसतसे ललिताच्या भक्तीला अधिकच उधाण आले आणि तिने आपल्या पतीच्या मुक्तीसाठी देवासमोर लोटांगण घातले. मंदिराच्या शांत वातावरणात केवळ तिच्या मंत्रांचा उच्चार आणि अधूनमधून येणारा वाऱ्याचा आवाज घुमत होता. ललिताने संपूर्ण रात्र डोळ्याला डोळा न लावता केवळ श्रीहरींच्या चरणांचे चिंतन केले आणि मध्यरात्रीच्या वेळी तिला एक विलक्षण अनुभव आला. तिला भास झाला की प्रत्यक्ष भगवान विष्णू तिच्यासमोर प्रकट झाले आहेत आणि त्यांच्या हातातून एक दिव्य प्रकाश किरण बाहेर पडत आहे, जो सरळ त्या दाट अरण्याच्या दिशेने जात आहे जिथे तिचा पती ललित राक्षस रूपात भटकत होता. तो प्रकाश इतका प्रखर होता की त्या काळोख्या रात्रीतही दिवसासारखा उजेड पडला. ललिताला समजले की तिची प्रार्थना आता वैकुंठापर्यंत पोहोचली आहे आणि प्रभूची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. इकडे अरण्यात ललित, जो एक भयानक राक्षस बनला होता, त्याला अचानक आपल्या शरीरात विलक्षण बदल जाणवू लागले. त्याच्या अंगाची आग होऊ लागली आणि त्याच्या मनात सात्विक विचारांचा उदय होऊ लागला. तो जोराने ओरडला आणि जमिनीवर लोळू लागला. त्याच्या शरीरातील राक्षसी शक्ती आता नष्ट होऊ लागली होती आणि त्याच्या डोळ्यांतील ती रक्ताळलेली लालची झाक हळूहळू कमी होऊन तिथे पुन्हा मानवी भाव दिसू लागले. ललिताने मंदिरात बसूनच मनोमन देवाचे आभार मानले आणि तिने आपला जप अधिकच तीव्र केला. तिला माहीत होते की आता सूर्योदयाला काहीच वेळ उरला आहे आणि सूर्योदय होताच या व्रताचे फळ तिला मिळणार आहे. ती श्रद्धेने गाऊ लागली की हे देवा, तूच माझा आधार आहेस आणि तूच माझ्या पतीचा उद्धार करता आहेस. तिने मनोमन त्या सर्व पापांची क्षमा मागितली जी तिच्या पतीकडून कळत नकळत घडली होती. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता दुःखाचे नसून भक्तीच्या आनंदाचे होते आणि तिला खात्री होती की आता काही क्षणांतच तिचे आयुष्य पुन्हा सुखाचे होणार आहे. पहाटेची वेळ झाली आणि आकाशात तांबूस रंगाची उधळण सुरू झाली. तेव्हा ललिताने आपले डोळे उघडले आणि तिने मनोमन भगवान विष्णूंना वंदन केले. ऋषी शृंगी तिथे आले आणि त्यांनी ललिताला आशीर्वाद दिला की हे कन्ये, तुझे व्रत आता पूर्ण झाले आहे आणि तुझे हे महान पुण्य तुझ्या पतीच्या खात्यात जमा झाले आहे. आता तू विधिवत पारणा करून हे व्रत संपन्न कर. ललिताने ऋषींच्या आज्ञेनुसार देवाची आरती केली आणि ब्राह्मणांना दानधर्म करून आपले व्रत पूर्ण केले. अगदी त्याच क्षणी त्या दाट जंगलात एक अघटित चमत्कार घडला. तो भयानक राक्षस, जो लोकांच्या काळजाचा थरकाप उडवत होता, त्याच्या शरीरावरचे केस गळून पडले आणि त्याचे विक्राळ रूप हळूहळू लोप पावले. त्याच्या जागी पुन्हा एकदा तोच सुवर्णकांती असलेला गंधर्व ललित प्रगट झाला, जो पूर्वीसारखाच देखणा आणि तेजस्वी दिसत होता. ललिता धावतच अरण्याच्या त्या भागात पोहोचली जिथे तिचा पती होता. ललितला शुद्ध आली तेव्हा त्याने पाहिले की तो पुन्हा मानवी रूपात आहे आणि समोर त्याची प्रिय पत्नी ललिता उभी आहे. दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ललितला आपल्या कृत्याचा आणि त्या भयानक शिक्षेचा विसर पडला होता. पण ललिताने त्याला सर्व काही सांगितले की कशा प्रकारे कामदा एकादशीच्या व्रताने त्याला हे नवीन जीवन मिळाले आहे. ललितने मनोमन भगवान विष्णूंचे आभार मानले आणि त्याने प्रतिज्ञा केली की यापुढे तो आपले गायन केवळ ईश्वराच्या चरणी अर्पण करेल. दोघेही पतिपत्नी ऋषी शृंगींच्या आश्रमात आले आणि त्यांनी ऋषींच्या चरणांना स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त केली. ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की तुमची ही भक्ती आणि या एकादशीचा महिमा युगायुगांपर्यंत लक्षात ठेवला जाईल
आणि जो कोणी या दिवशी श्रद्धेने हे व्रत करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळेल. अशा प्रकारे कामदा एकादशीच्या प्रभावाने तो शाप संपला आणि पुन्हा एकदा त्या नगरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ललित आणि ललिता जेव्हा त्या प्राचीन आश्रमातून बाहेर पडले तेव्हा संपूर्ण सृष्टी जणू त्यांचा आनंद साजरा करत होती. वृक्षांवरून फुलांचा वर्षाव होत होता आणि पक्षी मधुर आवाजात किलबिलाट करत होते. ललितला अजूनही विश्वास बसत नव्हता की तो त्या भयानक नरभक्षक योनीतून मुक्त झाला आहे. त्याने आपल्या हातांकडे पाहिले जे आता राक्षसी नखांऐवजी पूर्वीसारखेच कोमल आणि वीणा धरण्यासाठी सज्ज होते. त्याने ललिताला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला की हे प्रिये, तू केवळ माझी पत्नी नाहीस तर तू माझी रक्षक आणि उद्धारकर्ता आहेस. तुझ्या या कठोर तपश्चर्येमुळेच मला आज हा पुनर्जन्म मिळाला आहे. ललिताच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते, कारण तिने केवळ पतीला वाचवले नव्हते तर धर्माचे पालन करून ईश्वराची कृपा प्राप्त केली होती. ते दोघे पुन्हा एकदा राजा पुंडरिकाच्या राजवाड्याच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना भेटणारे लोक ललितला ओळखून चकित होत होते, कारण सर्वांना माहीत होते की तो एका क्रूर राक्षसात बदलला होता. लोकांमध्ये ही बातमी वाड्यासारखी पसरली की कामदा एकादशीच्या व्रताने चक्क एका राक्षसाला पुन्हा गंधर्व बनवले आहे. राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच सैनिकांनी त्यांचे स्वागत केले आणि राजा पुंडरीक स्वतः त्यांना भेटण्यासाठी धावत बाहेर आला. राजाने ललितला पाहिले तेव्हा त्याचे डोळे विस्फारले. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की त्याचा दिलेला शाप अशा प्रकारे नष्ट होऊ शकतो. राजाला आपल्या क्रोधाचा पश्चात्ताप झाला आणि त्याने मोठ्या आदराने त्या दोघांना दरबारात बोलावले. राजाने ललितची क्षमा मागितली आणि म्हणाला की मी रागाच्या भरात तुला शिक्षा दिली होती, पण ललिताच्या भक्तीने आज मलाही एक धडा शिकवला आहे की ईश्वराची भक्ती कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकते. राजाने त्या दिवसापासून आपल्या राज्यात कामदा एकादशीचे व्रत अनिवार्य केले, जेणेकरून त्याच्या प्रजेला देखील सर्व पापांतून मुक्ती मिळावी. राजा पुंडरिकाच्या दरबारात आता आनंदाचे भरते आले होते आणि ललितने आपल्या हातामध्ये पुन्हा एकदा आपली ती प्रिय वीणा घेतली, जिच्या तारांमधून आता केवळ भक्तीचा अमृतवर्षाव होणार होता. राजाने सर्व दरबारी आणि नगरातील श्रेष्ठींना बोलावून घेतले आणि ललितला विनंती केली की आज पुन्हा एकदा तुझे ते दैवी गायन आम्हाला ऐकव, पण यावेळी तुझे गायन कोण्या मर्त्य मानवासाठी नाही, तर ज्या प्रभूने तुला वाचवले त्या भगवान श्रीहरींच्या चरणी अर्पण कर. ललितने डोळे मिटले आणि वीणेवर बोट फिरवताच संपूर्ण दरबार एका अलौकिक शांततेत बुडून गेला. त्याने गायनास सुरुवात केली तेव्हा त्याचे शब्द कामदा एकादशीच्या महिम्याने ओतप्रोत भरलेले होते. त्याच्या सुरांमध्ये इतकी ताकद होती की सभेतील प्रत्येकाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ललिता बाजूला उभी राहून आपल्या पतीकडे अभिमानाने पाहत होती. तिला जाणीव झाली की हे सर्व सुख केवळ त्या एका पवित्र उपवासामुळे आणि श्रद्धेमुळे मिळाले आहे. ललितच्या गाण्याने प्रसन्न होऊन राजाने त्याला मौल्यवान रत्ने आणि सुवर्ण अलंकार भेट दिले, पण ललितने ते सर्व नम्रतेने नाकारले आणि सांगितले की हे राजा, ज्याला प्रभूच्या नामाची गोडी लागली आहे त्याला या ऐहिक सुखाची आता कोणतीही ओढ उरलेली नाही. मी आता माझे उर्वरित आयुष्य केवळ ईश्वराच्या गुणानुवादात आणि लोकांच्या कल्याणात घालवणार आहे. त्यानंतर ललित आणि ललिताने राजाची आज्ञा घेऊन पुन्हा त्या निसर्गरम्य अरण्यातील शृंगी ऋषींच्या आश्रमाकडे प्रस्थान केले, कारण त्यांना आता समजले होते की राजवाड्याच्या विलासापेक्षा ऋषींच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या कुशीत राहून केलेली भक्ती हीच खरी शाश्वत संपत्ती आहे. नगरातील लोकांनी या दाम्पत्याचा मोठा गौरव केला आणि त्यांना वाजत गाजत नगराबाहेर सोडले, जिथे नदीच्या काठावर एका प्राचीन विष्णू मंदिराच्या शेजारी त्यांनी आपली छोटी कुटी उभारली आणि तिथूनच या महान व्रताचा प्रचार करण्यास सुरुवात केली. ललित आणि ललिताने नदीकाठी राहून आपले जीवन अत्यंत साधेपणाने आणि भक्तीमध्ये व्यतीत करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या या पवित्र जीवनाची कीर्ती दूरवर पसरली आणि अनेक दुःखी लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. ललित आता दररोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून नदीच्या पात्रात उभा राहून सूर्याची उपासना करी आणि त्यानंतर मंदिरात बसून कामदा एकादशीच्या महात्म्याचे पठण करी. ललिताने मंदिराच्या परिसरात एक सुंदर तुळशीचे वन फुलवले होते, जिथे शेकडो तुळशीची रोपे वाऱ्यावर डोलत असत आणि त्या वनाचा सुगंध संपूर्ण वातावरणाला पावन करत असे.
एके दिवशी एका लांबच्या प्रदेशातून एक वृद्ध ब्राह्मण आपल्या तरुण मुलाला घेऊन ललितकडे आला. तो मुलगा एका अज्ञात व्याधीने ग्रस्त होता आणि त्याचे शरीर जणू दगड होत चालले होते. त्या ब्राह्मणाने रडत रडत ललितला सांगितले की अनेक वैद्यांनी उपचार केले, पण कोणालाही हा आजार बरा करता आला नाही. तेव्हा ललितने त्याला सांत्वन दिले आणि सांगितले की हे विप्रदेव, तू घाबरू नकोस. ज्या भगवंताने मला राक्षसी शरीरातून मुक्त केले, तो तुझ्या मुलाला नक्कीच बरे करील. ललितने त्या मुलाला कामदा एकादशीचा संकल्प करण्यास सांगितला आणि स्वतःच्या तपश्चर्येचे थोडे पुण्य त्या मुलासाठी अर्पण केले. काही दिवसांतच त्या मुलाच्या शरीरातील जडत्व नाहीसे झाले आणि तो पूर्णपणे निरोगी झाला. या घटनेमुळे लोकांचा कामदा एकादशीवरील विश्वास अधिकच दृढ झाला आणि गावोगावी लोक या व्रताची तयारी करू लागले. ललित आणि ललिताने कधीही कोणाकडून काहीही दक्षिणा घेतली नाही. उलट ते आलेल्या प्रत्येकाला देवाचा प्रसाद आणि भक्तीचा मार्ग दाखवत असत. त्यांच्या आश्रमात आता 24 तास विष्णू सहस्त्रनामाचा घोष ऐकू येत असे आणि असे वाटे की साक्षात वैकुंठ पृथ्वीवर उतरले आहे. निसर्गही त्यांच्यावर प्रसन्न होता, कारण त्यांच्या कुटीभोवतीची झाडे 12ही महिने फळाफुलांनी लगलडलेली असत आणि हिंस्त्र प्राणी देखील तिथे येऊन आपली हिंस्त्रता विसरून शांतपणे विसावा घेत असत. जसजसा काळ पुढे सरकत होता तसतसा ललित आणि ललिताचा भक्तिभाव अधिकच खोलवर रुजत गेला आणि त्यांच्या कीर्तीने केवळ मर्त्य लोकच नव्हे तर देवलोकही प्रभावित झाले होते. एके दिवशी ललित नदीकाठी बसून ध्यान करत असताना त्याला आकाशातून एक दिव्य रथ खाली येताना दिसला, जो साक्षात इंद्रदेवाने पाठवला होता. त्या रथातून आलेल्या देवदूतांनी ललितला सांगितले की हे गंधर्व श्रेष्ठ, तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या या अतुलनीय भक्तीने आणि कामदा एकादशीच्या प्रभावाने तुमचे सर्व प्रारब्ध कर्म संपले आहे आणि आता तुम्हाला पुन्हा स्वर्गलोकात स्थान प्राप्त झाले आहे. इंद्रदेवाने स्वतः तुम्हाला स्वर्गात येण्याचे निमंत्रण दिले आहे. हे ऐकून ललितच्या चेहऱ्यावर कोणतेही विशेष हास्य उमटले नाही, कारण त्याला आता स्वर्गातील अप्सरांच्या नृत्यापेक्षा आणि अमृतापेक्षाही अधिक गोडी भगवंताच्या नामात वाटत होती. त्याने ललिताकडे पाहिले आणि ललितानेही मूकपणे त्याच्या विचारांशी सहमती दर्शवली. त्यांनी त्या देवदूतांना नम्रपणे सांगितले की ज्या स्वर्गाच्या विलासामुळे आम्ही राजधर्माचे विस्मरण केले आणि ज्या अहंकारामुळे आम्हाला हे दुःख सोसावे लागले, त्या स्वर्गापेक्षा आम्हाला या पृथ्वीवरील ऋषींचा आश्रम आणि भक्तीचा सुगंध अधिक प्रिय आहे. आम्ही आता स्वर्गात येण्याऐवजी याच पवित्र भूमीवर राहून लोकांच्या मनात भक्तीची ज्योत पेटवत राहू. ललितचे हे उत्तर ऐकून देवदूत चकित झाले, कारण मानवी देहात राहून स्वर्गाचा त्याग करणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती. पण ललितला ठाऊक होते की कामदा एकादशीने त्याला केवळ शापमुक्त केले नव्हते, तर त्याला मोक्षाचा खरा मार्ग दाखवला होता. त्याने देवदूतांना परत पाठवले आणि पुन्हा आपल्या कुटीत येऊन विष्णूची आराधना सुरू केली. त्या रात्री आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि संपूर्ण अरण्य एका दिव्य प्रकाशाने उजळून निघाले. ललित आता एक सामान्य गंधर्व राहिला नव्हता, तर तो एक महान भक्त झाला होता, ज्याच्या चरणांची धूळ घेण्यासाठी आता मोठमोठे राजे महाराजे देखील रांगेत उभे राहत असत. त्याच्या या निर्णयामुळे समाजात एक नवीन संदेश गेला की ईश्वराची भक्ती ही कोणत्याही सुखापेक्षा श्रेष्ठ आहे. ललित आणि ललिताचा हा निस्पृह भाव पाहून साक्षात भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि एके दिवशी त्या प्राचीन मंदिराच्या गर्भगृहातून एक विलक्षण निळा प्रकाश बाहेर पडू लागला. त्या प्रकाशातून शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले प्रभू नारायण प्रकट झाले. प्रभूंचे ते चतुर्भुज रूप पाहून ललित आणि ललिताने साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. प्रभू मंद हास्य करत म्हणाले की हे श्रेष्ठ भक्तांनो, तुमची निष्ठा आणि कामदा एकादशीच्या व्रताची शुद्धता पाहून मी अत्यंत संतुष्ट आहे. तुम्ही केवळ स्वतःचा उद्धार केला नाही, तर मानवी लोकात या महान व्रताचा महिमा प्रस्थापित केला आहे. जे लोक या कथेचे श्रवण करतील आणि जे श्रद्धेने हे व्रत पाळतील, त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे मी दूर करीन आणि त्यांना अंतिम मोक्ष प्राप्त करून देईन. प्रभूंच्या या आश्वासनाने ललितच्या मनातील उरली-सुरली शंकाही मिटली. प्रभूने आपल्या हातातील सुदर्शन चक्राचा स्पर्श त्या मंदिराच्या कळसाला केला आणि तिथल्या संपूर्ण परिसराचे रूपांतर एका सिद्ध क्षेत्रात झाले, जिथे आता कधीही दुःख किंवा दारिद्र्य प्रवेश करू शकणार नव्हते. भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत तुमचे नाव या एकादशीच्या कथेसोबत जोडले जाईल. आणि त्यानंतर प्रभू अंतर्धान पावले.
ललिताला आता जाणीव झाली की ज्या शापामुळे ती पूर्वी रडत होती तो शाप खरं तर प्रभूच्या भेटीचे एक निमित्त ठरला होता. तिने पतीकडे पाहिले, ज्याचे मुख आता ब्रह्मांडातील कोणत्याही सौंदर्यापेक्षा अधिक तेजस्वी दिसत होते. त्यांनी ठरवले की आता या स्थानावर एक मोठे अन्नछत्र आणि धर्मशाळा उभारायची, जिथे येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला अन्नासोबतच ज्ञानाचे देखील अमृत मिळेल. आणि अशा प्रकारे ते जोडपे मानवी कल्याणासाठी पूर्णपणे समर्पित झाले. त्यांच्या या महान कार्यामुळे आजूबाजूच्या राज्यांमध्ये शांतता पसरली आणि लोकांच्या मनात धर्माप्रती असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली. भगवंतांच्या दर्शनानंतर त्या पुण्यक्षेत्राचा महिमा इतका वाढला की दूरदूरच्या प्रदेशातून व्याधीग्रस्त, दुःखी आणि पीडित लोक तेथे धाव घेऊ लागले. ललित आणि ललिताने मिळून त्या मंदिराच्या परिसरात एका भव्य धर्मशाळेची उभारणी केली, जिथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीला साक्षात नारायणाचे रूप मानून सेवा दिली जात असे. ललिता स्वतः आपल्या हाताने शुद्ध तुपाचे दिवे लावून मंदिराचा परिसर उजळवून टाकत असे, तर ललित आपल्या वीणेच्या साहाय्याने लोकांना भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असे. एके दिवशी त्या आश्रमात एक अतिशय गर्विष्ठ विद्वान आला, ज्याला आपल्या वेदांच्या ज्ञानाचा फार मोठा अहंकार होता. त्याने ललितला आव्हान दिले की केवळ एका उपवासाने आणि भक्तीने मानवाचे कल्याण कसे होऊ शकते. त्यावर ललितने अत्यंत शांतपणे उत्तर दिले की हे विद्वान ब्राह्मण, ज्याप्रमाणे केवळ अन्नाचे वर्णन वाचल्याने भूक भागत नाही, त्यासाठी ते अन्न ग्रहण करावे लागते, त्याचप्रमाणे केवळ शास्त्रांच्या पाठाने नव्हे तर प्रभूच्या शरणागतीतूनच मुक्ती मिळते. ललितने त्याला विनंती केली की तू केवळ एकदाच कामदा एकादशीचा विधिवत उपवास करून बघ आणि मग स्वतःच अनुभव घे. त्या विद्वानाने कुतूहलापोटी तो उपवास केला आणि त्या एकाच दिवसाच्या साधनेने त्याच्या मनातील अहंकार गळून पडला आणि त्याला सत्याचा साक्षात्कार झाला. त्याने ललितच्या चरणांना स्पर्श केला आणि मान्य केले की पांडित्यापेक्षा भक्ती ही कितीतरी पटीने मोठी आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये हा संदेश गेला की कामदा एकादशी केवळ पापांचाच नाश करत नाही, तर मानवाच्या अंतःकरणातील अंधकार दूर करून त्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवते. ललित आणि ललिताच्या या निस्वार्थ सेवेमुळे त्या अरण्यातील हिंस्त्र श्वापदे देखील आता शाकाहारी आणि शांत झाली होती आणि संपूर्ण परिसर एका नंदनवनासारखा भासू लागला होता. ललित आणि ललिताची ही सेवा पाहून आकाशलोकातील देवतांनी देखील त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आता त्या क्षेत्राला सिद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. एके दिवशी त्या आश्रमात एक असा राजा आला ज्याचे संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळून निघाले होते आणि त्याच्या प्रजेवर उपासमारीची वेळ आली होती. त्या राजाने ललितच्या चरणी लोळण घेतली आणि रडत रडत आपली व्यथा मांडली की हे महात्मा, माझ्या कोणत्या पापाची ही शिक्षा आहे की माझे निष्पाप लोक अन्नाविना प्राण सोडत आहेत. ललितने त्या राजाला प्रेमाने जवळ घेतले आणि सांगितले की हे भूपाळा, तू मुळीच चिंता करू नकोस. हा काळोख लवकरच संपेल. तू तुझ्या संपूर्ण प्रजेसह येणाऱ्या कामदा एकादशीचे व्रत कर आणि ईश्वराची करुणा भाग. राजाने ललितच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आपल्या राज्यात दवंडी पिटवून सर्वांना कामदा एकादशीचा उपवास करण्यास सांगितले. जेव्हा त्या पवित्र दिवशी राजासह त्याच्या संपूर्ण प्रजेने निराहार राहून भगवंताचे चिंतन केले, तेव्हा एकादशी संपता संपता आकाशात काळे ढग दाटून आले आणि असा काही जोरदार पाऊस झाला की सुकलेल्या नद्या पुन्हा ओसंडून वाहू लागल्या. धरणीमाता तृप्त झाली आणि शेते हिरवीगार झाली. या चमत्काराने संपूर्ण आर्यावर्तात कामदा एकादशीच्या नावाचा जयजयकार झाला आणि लोकांच्या मनात हे पक्के बसले की ही एकादशी केवळ वैयक्तिक इच्छाच नव्हे तर संपूर्ण समाजाचे कल्याण करण्याचे सामर्थ्य ठेवते. ललित आणि ललिताने पाहता पाहता कित्येक वर्षांपासून साठलेली दुःखे एका दिवसात पुसली जाताना पाहिली आणि त्यांचा भक्तीवरील विश्वास अधिकच अढळ झाला. ललिता आता दररोज मंदिराच्या प्रांगणात रांगोळी काढून प्रभूच्या स्वागताची तयारी करत असे, कारण तिला माहीत होते की जिथे श्रद्धा असते तिथे प्रभू सदैव वास करतात. काळ कोणासाठीही थांबत नाही आणि पाहता पाहता कित्येक दशके निघून गेली, परंतु ललित आणि ललिताच्या भक्तीचे तेज तसूभरही कमी झाले नाही. उलट त्यांच्या चेहऱ्यावर आता एक अलौकिक वृद्धत्व आले होते, जे अतिशय शांत आणि समाधानी दिसत होते. त्यांच्या आश्रमातील तो वटवृक्ष आता विशाल झाला होता, ज्याच्या छायेत बसून हजारो भाविक शांततेचा अनुभव घेत होते.
एके दिवशी ललितला जाणीव झाली की आता त्याचा या पृथ्वीवरील प्रवास संपण्याची वेळ जवळ आली आहे. त्याने ललिताला आपल्या जवळ बोलावले आणि सांगितले की हे प्रिये, ज्याप्रमाणे कामदा एकादशीने आपल्याला या संसार सागरातून तारले आहे, त्याचप्रमाणे आता वेळ आली आहे की आपण आपल्या मूळ धामाकडे प्रस्थान करावे. ललिताने हसून पतीच्या शब्दांना संमती दिली, कारण तिनेही आपले संपूर्ण आयुष्य पतीच्या आणि परमेश्वराच्या सेवेत सार्थकी लावले होते. त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना आणि गावातील लोकांना शेवटचा उपदेश करण्यासाठी एकत्र बोलावले. ललितने आपल्या थरथरत्या हातांनी शेवटची वीणा छेडली आणि संगीताच्या माध्यमातून सांगितले की हे मानवांनो, हा देह नश्वर आहे आणि केवळ तुमच्या हाताने घडलेले पुण्य आणि केलेली भक्तीच तुमच्यासोबत येणार आहे. कामदा एकादशी हे केवळ एक व्रत नसून ते मानवी जीवनाला ईश्वराशी जोडणारा एक भक्कम पूल आहे. जीवनात कितीही संकटे आली किंवा तुमच्या हातून कितीही मोठे प्रमाद घडले, तरी या एकादशीचा आश्रय घेतल्यास प्रभू तुम्हाला नक्की क्षमा करतील आणि तुमचे जीवन सुखी करतील. त्यांचा हा शेवटचा संदेश ऐकून सर्वांचे डोळे ओलावले आणि प्रत्येकाने मनोमन प्रतिज्ञा केली की ते हा भक्तीचा वारसा पुढे चालू ठेवतील. ललितने त्या दिवशी मौन धारण केले आणि तो पूर्णपणे अंतर्मुख होऊन श्रीहरींच्या चिंतनात बुडून गेला. त्याला आता सर्वत्र केवळ विष्णूचेच रूप दिसत होते. ललित आणि ललिताने आपल्या जीवनाचा अंतिम काळ त्या पवित्र विष्णू मंदिराच्या चरणी व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आणि वैकुंठातून पुन्हा एकदा दिव्य विमानांचे आगमन झाले. ज्या दिवशी त्यांनी देह त्यागायचे ठरवले, तो दिवस देखील योगायोगाने कामदा एकादशीचाच होता. संपूर्ण परिसरात एक विलक्षण सुवास दरवळू लागला आणि आकाशातून देवदुंदुभींचे नाद ऐकू येऊ लागले. ललितने शांतपणे डोळे मिटले आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करत आपले प्राण ईश्वराच्या चरणी अर्पण केले. त्याच क्षणी ललिताने देखील आपल्या पतीच्या चरणांवर मस्तक ठेवून या जगाचा निरोप घेतला. त्या दोघांचेही आत्मे एका तेजस्वी प्रकाशाच्या रूपात विलीन झाले आणि साक्षात भगवान विष्णूंच्या परमधामात म्हणजेच वैकुंठात त्यांना कायमचे स्थान मिळाले. शृंगी ऋषींनी आपल्या दिव्य दृष्टीने हे सर्व पाहिले आणि उपस्थित जनसमुदायाला सांगितले की पहा, भक्तीची ताकद काय असते. एका शापित गंधर्वापासून सुरू झालेला हा प्रवास आज मोक्षाच्या शिखरावर पोहोचला आहे. ज्या ठिकाणी या दाम्पत्याने आपली तपश्चर्या केली होती, तिथे आजही लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. कामदा एकादशीच्या या कथेने जगाला हे शिकवले की निष्पाप मन आणि दृढ श्रद्धा असेल तर माणूस स्वतःचे नशीब बदलू शकतो आणि ईश्वराला प्राप्त करू शकतो. ही कथा केवळ एक प्राचीन गोष्ट नसून ती मानवी जीवनातील दुःखावर मात करण्याचे एक अमोघ शस्त्र आहे. जो कोणी ही कथा भक्तिभावाने ऐकतो किंवा वाचतो, त्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशा प्रकारे या पवित्र कथेची सांगता झाली आणि कामदा एकादशीचा महिमा त्रिलोकात अजरामर झाला. भक्तांनो, धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असा भक्तिभावाने कमेंट करा.